नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची नवीन योजना मिळणार 10 लाख रुपयांपर्यंत लाभ याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये मित्रांनो, जसजसे वय वाढते तसा खर्चही वाढतो, कारण वय वाढले की आजार वाढतो आणि ते आजारही कमी होणारे नसतात। आपल्या देशामध्ये कित्येक ज्येष्ठ नागरिक आहेत जे आजारी आहेत, पण त्यांना स्वतःचा उपचार करण्यासाठी पैसे नाहीत। त्यामुळे सरकार वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत असते। त्यामध्ये सरकारने आत्ताच एक नवीन योजना चालू केली आहे। ती योजना स्वास्थ्य संबंधित आहे। या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 10 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो। या योजनेने ज्येष्ठ नागरिक खुश आहेत। काय आहे या योजनेचा उद्देश? या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ज्येष्ठ नागरिक दुसऱ्यांवर निर्भर राहू नये, लोकांसमोर हात पसरण्याची गरज पडू नये। वय वाढल्यानंतर आपोआप आजार सुद्धा वाढतात। अशामध्ये कोणाकडे उपचारासाठी भरपूर पैसा असतो, तर कोणाकडे औषध गोळ्यांसाठी सुद्धा काही नसते। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जीवन जगण्यामध्ये काही अडचणी येऊ नये यासाठी ही योजना सरकार राबवत आहे। या योजनेचे नाव आणि मिळणारे लाभ। या योजनेला आयुष्यमान भारत वय योजना असे नाव देण्यात आले आहे। या योजनेद्वारे ज्येष्ठांना पुढील प्रमाणे लाभ मिळतात। 1. दरवर्षी 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार। 2. कोणत्याच खाजगी आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये कॅश जमा करण्याची गरज नाही। 3. असे अनेक आजार आहेत ज्यामध्ये कॅन्सर, हृदयरोग, किडनी फेल इत्यादी। 4. औषध गोळ्या, सर्जरी, ICU सर्व सुविधा मिळणार। पात्रता निकष। या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक आहेत। ज्येष्ठ नागरिकांचे वय कमीत कमी 70 वर्षे असणे गरजेचे आहे। त्याहून अधिकही चालते, पण कमी नाही। तो नागरिक भारताचा रहिवासी असला पाहिजे। अर्ज करताना तुमच्याकडे काही कागदपत्रे असले पाहिजेत। त्यामध्ये राशन कार्ड, आधार कार्ड आणि ज्येष्ठ नागरिक कार्ड हे कागदपत्रे असणे गरजेचे आहे। कसा करावा अर्ज? ऑनलाईन अर्ज प्रक्रिया। तुम्हाला सरकारच्या वेबसाईटवर जावे लागेल आणि त्या वेबसाईटवरून अर्ज करावा लागेल। ऑफलाईन प्रक्रिया। तुमच्या जवळील हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता किंवा जवळील CSC सेंटरवर जाऊन सुद्धा अर्ज करू शकता। लागणारी कागदपत्रे: 1. तुमचा आधार कार्ड। 2. तुमचे रहिवासी प्रमाणपत्र। 3. तुमचे जन्म प्रमाणपत्र। 4. पासपोर्ट आकाराचा फोटो। तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांमध्ये तुम्हाला हेल्थ कार्ड दिला जाईल। या कार्डचा उपयोग तुम्ही उपचारासाठी करू शकता। उपचाराची प्रक्रिया। उपचाराची प्रक्रिया एकदम सरळ आणि सोपी आहे। तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन हे कार्ड दाखवून योजनेचा लाभ घेऊ शकता। अगोदर तुम्हाला काय आजार आहे ते तपासले जाईल आणि लगेच त्यावर उपचार सुरू केला जाईल आणि उपचारादरम्यान आजारी व्यक्तीला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही। सरकार डायरेक्ट हॉस्पिटलला रक्कम पाठवून देईल। कोणकोणते हॉस्पिटल या योजनेमध्ये येतात? सरकारी आणि खाजगी दोन्ही हॉस्पिटल या योजनेत येतात, पण ते हॉस्पिटल या योजनेला कनेक्ट असले पाहिजे। संपूर्ण राज्याचे हॉस्पिटल या योजनेत येतात। स्वास्थ्य मंत्रालयाकडून पूर्ण माहिती ही पोर्टलवर अपलोड केली जाते। या योजनेतून मिळणारे लाभ। आता ज्येष्ठ नागरिकांना कोणावरही डिपेंड राहण्याची गरज नाही। वेळेवर जर ज्येष्ठांचा उपचार झाला तर ते आणखीन जास्त दिवस जगू शकतील। ज्येष्ठ नागरिक सन्मानाने जगात वावरू शकतील। या योजनेद्वारे जर तुम्ही उपचार केलात तर तुमचे संपूर्ण रेकॉर्ड डिजिटल फॉर्ममध्ये उपलब्ध असेल। दुसऱ्या योजनेसोबत या योजनेची तुलना केली असता ही योजना आयुष्यमान योजनेपेक्षा सुद्धा चांगली आहे। यामध्ये वयानुसार विशेष फायदे दिले जातात। या योजनेत तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंत लाभ घेऊ शकता। सरकारच्या हिशोबाने पुढील योजना येणाऱ्या काही वर्षांमध्ये देशामध्ये सर्वत्र ही योजना राबवली जाईल आणि डिजिटल स्वास्थ्य मिशन या योजनेशी जोडले जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।